असू दे असं बस ऐकाय दोन शिकलं बरं बस म्हणजे बावकीने पुरले ग सोय रे नाही ना आमचे कोण नाही ते सोय तुझ्या पोटात पापाला तू काय करून गेला मला काय माहिती ऐक तुम्हाला सांगू आजकाल आपली जुनी वाईट कोण चितत नाही आपले लोक आपल्या चितणार नाही असं वाटतं आपल्याला जवळचे लोक असतात आपण काय म्हणतो जवळचे लोक काही नाही पण जवळचे लोकच खाडे काढून जातात सांगण्याच एक मार्ग करून देईन तुमच्यातनी झाला पाहिजे असं सांगणार नाही तुम्ही कंच्या देवाला जावा कोंबडे वगैरे कापा ते मला चालत नाही उपास पाणी बघा असं सांगणार नाही ह्याचा एक मार्ग काय सांगेन तुम्हाला घरामध्ये 2 फळं सांगेन ते खाऊ नका एक घरचं नाव सांगेन ते घरी जीवू नका तुम्हाला 1 प्रसाद देईन पण मला नाव सांगू दिलं पाहिजे सांगणार की नाव 1 प्रसाद देईन यांना गुरुवार दिवशी फक्त उमरा झाडाखाली ठेवा 5 गुरुवार सांगेन फक्त खाऊ नका काय तसे करा एका बाई माणसाचं कंडिशन सांगेन त्या बाई माणसानं फक्त बोलायचं नाही असं मार्ग सांगेन तुम्हाला होईल तुमच्यातनी नाही मला पक्क पहिलं सांगायचं मी तुम्हाला काय शोधित करीन ते सांगता येणार ऐकून ते पण मला गुणमान पाहिजे तुम्ही बोल नका गुणमान आज चित्र सांगू देवाला दिलं तर पावतो देवाला नाही दिलं पावतो का नाही हा तुम्ही धनगर मला सगळा फरक पडून तेव्हा तुला काय 2000 का तुला 5000 देणार पण मला क्लिअर फरक पडला पाहिजे मी काय कर म्हणून जाणार ना आज चित्र सांगू मी का खर्च गेलेला नाही रुपयाचा सांगतो 8000 सांग 1000-2000 रुपयाचा मला खर्च नाही आजी तेवढं का असत नाही पण मी तुला खुशीने 1000 रुपये देणार पण मला फरक पडला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पडणार आजी पण मला क्लिअर पाहिजे मी काय म्हणलं परत आलं ना चप्पल खाऊन जाणार नाही हक्कान जेवण कोण जाईल राहिले बक्षीस माणूस काम करतोय 1 तासात 2000 कमावतो पण करायच तो रुपया बी राहत नाही दारूला जाते दारूला म्हणा दारू काय 2000ची पितो का दारूला जातो बाकीचे पूर्ण बाकीचं पुढं घालवतो त्याची त्याला माहिती मला काय माहिती पूर्ण पूर्ण एक कोरा कागद 1 पेन घ्या 2 मिनिटं बसून ऐकायची त्याची दारू बंद व्हायची पाहिजे मी तुला तू काय 2000 मागतील पण मी तुला 4000 देणार पण त्याची दारू वकील पाहिजे आजी तुला सांगू दारू बंद म्हणजे दारू बंद दारू स्वतःच्या मना कंट्रोल असेल तर दारू बंद होते तुम्ही कंचे देवाला जावा 50 म्हणा 100 म्हणा बकरी कापती कधी पावत बरोबर ते बी बरोबर आहे पण थोडा तरी कुण 1000 पाहिजे थोडा बघा मी काय म्हणलं मी परत आलो की चप्पल खाणार नाही हक्कान जेवण कोण जाईल मी पण झाल्यापासून केल्यापासून तुम्हाला धन गावेन दौलं गावे कोणा जाऊन माणसं मारशाल असं सांगणार नाही 4ही गावात देशाला पाहिजे मीठ भाकर खाते चटणी भाकर खाऊन संसार टिकला पाहिजे घरामध्ये सुख समाधान लागलं पाहिजे असं मार्ग सांगेन तुम्हाला होईल तुमच्या आपण ह्या पोरीला सदाच काय होते एक पुरं कर सदाच काय तुम्हाला काय म्हणलं पित्र तर असायची म्हणजे घरादाराला पित्र तराच आहे मग तुमच्या घरामध्ये सुख समाधान नाही आमचा पौर्णिमा खूप जर जाती डबल सांगितली सांगण्याचं मार्ग तुम्हाला करून दे पण तुमच्यातून झाला पाहिजे मी काय म्हणतो एक कोरा कागद 1 पेन 2 मिनिटं बसून ऐका मी काय बोलवलं गेलो नाही काय नाही ते सहज आमची गाठ पडली मी तिथं आपल्या कामात थांबलो ना ती मला मी आता निघालो गाडी तुम्ही तुझं ऐकून ये आणि ते ऐकून ये मी फार हुशार 65 वर्षाचा माणूस आहे मला घ्या होईल काय मार्ग तुमच्यात नाही मला गुण पडल्याशिवाय नाही असं 10,000च्या तोंडाचं ऐकली एकाच्याच तोंडाचं नाही तुम्हाला सांगू तू काय पिंगळा दिवशी नाही पिंगळा दिवशी नाही असलाच माणूस आहे तुम्ही गबस की अजय अजून 3 वेळा सांगू मी अजून पोषक घातलं नाही पोषक अजून हायचा पिशवीमध्ये तुम्हाला सांगू
देवी होती तोंडामध्ये घास घेऊन दुसरी पण घेता येत नाही. आणि तुम्हाला सांगू लोकांसारखं तुम्हाला 1000, 2000, 3000 रुपये खर्च नाही. आणि लोकांनी असेल ते मी तुला काय म्हणलं, एक 3रा मुलगा म्हणून माझी जीवक धर, परकाला चप्पल खाऊन जाऊन हक्कान जेवण करून जाईल तुझ्याकडं. तू लोकांना येऊ दिलं पण बोललं म्हणून कर, कर्ज बाजार होते म्हणून कर. तुमचं कसं होतं कसं नाही फक्त माझ्या ओळख ठेवले पाहिजे. आजी लोकांनी आला तुझ्याकडे 1000-2000 रुपये खर्च, मी का तुम्हाला तेव्हा लावलं नाही. नाही मी काय नाही देणार, मला फरक पडल्याशिवाय एक शब्द बोल. मी लय जाणार तोंडाचं कसं बोलतो त्याला शिकवलं कोणी. फक्त मी माझं शेख, माझं नाव भगवान आहे, ह्याचं बंडू आहे आणि एका बारक्या पुराचं नाव ईश्वर आहे, बापाचं नाव मालवी. माझ्याबद्दल एकच शब्द सांग, मला लय महत्वाचं काम आहे गावात आणि पूर्ण आहे. 3 वेळा कबूस मध्ये रस्त्याला माणूस भेटले, अकोलपूर माझ्या नाव गाठाला. तंबाखू सुद्धा खाल्ली नव्हती मी. सणाचं येतो ना बोला माझ्याबद्दल सांग. तेच तुमच्या घरात तेच मी तिला काय म्हणा पित्र तर असं नजर लागते घराला. तुमच्या घरात जायला सगळे तुम्ही खात्यावरून उठून दिसत नाही. तसं नाही, ते एकदम ओके सांगितले. पित्रतराच आहे, मग त्या पित्रतराला काय करायचं. याचा मार्ग विलास सांगेन आजी तुम्हाला. बोललं ना माझी. पण मी तुम्हाला काय म्हणा, तुम्हाला लोकांसारखा खर्च नाही आजी. बोलून चालू म्हणून कर किंवा कर्ज होतं म्हणून कर, परत आलो ना दादा तोंडाचं ऐकले बाबा मी. तुला काय म्हणलं आजी, लोकांनी आलं कोणले खर्च मी दुसऱ्यामुळे ठेव. दादाने तोंडात आले, तुझा शब्द आणि दादाचा शब्द एकच आहे. मी काय मी म्हणलं तुझ्या तोंडावर सांगते, मागणी तर करते का नाही. मी काय म्हणते शेवटचा मार्ग करा, मग कसं होतं कसं नाही. त्यांना बी सांगितलं मी, मला क्लिअर गुण पाहिजे. तुला तू 2000 मागतो, मी तुला 3000 देणार. माझ्या मला काही कामाचं गुण नाही पाहिजे. तो. माझ्या काही कामाचा नाही खर्च नाही तो. मेले मी खर्च घेऊन जाणार नाही तो. नाही मग? नाही ते तशीच म्हणतात, ते तसं नाही, हा तसं नाही. मला क्लिअर गुण पाहिजे. मला एवढं लय नाही, एवढं 500 रुपये खर्च आजी. 5 पैसे नाही माझ्यापाशी, तसं विषय नाही. मला तुला काय सांगितलं त्यातला अर्थ ओळख. तू मग 2000 म्हणशील, मग पण 500 म्हणशील, 100 म्हणशील, बरं आजी, पण तुला मी 1000 रुपये एक्स्ट्रा देणार. पण मला क्लिअर गुण पाहिजे. पण तुम्ही पुढे ना पुढे करा ना. तुम्हाला क्लिअर गुण मग अशी 5000 म्हणते, आता 500 होईल. 5000 देणार की एवढा सांगते मी, देणार ना. कसे आणतो 5000 देणार, पण मला वाक्य पाहिजे. काय म्हणलं तू पार 12 बसवला आलाय, मी घर मोडून जाणार नाही. तू कधी दोन मिनिटं दार माझं उघडच आहे. तुम्हाला काय रेवान बोलती बरोबर आहे. तुम्हाला ताबडतोब तुम्हाला शेती लवकर उगवायचं असेल तर तुम्ही चांगलं मध्ये येऊ शकत बघा करून घे. आम्ही नाही ड्रायव्हर शिकणार बघत, आम्ही कोणाचं केलंच नाही. काय कोणाच मी काय म्हणतो तुला, तुझ्या पोटात पाप आलंय माझ्या घरात, काहीतरी तू पुरून जायचं, मला काय माहिती होणार त्याचा अर्थ सांग घ्या तुला. हा आम्ही कुणाचं काय केलं नाही, आम्ही उलटा संसार करून दिला नाही. हो तुम्ही काय केलं नाही, पण लोक तुमच्या वाईट व्हायला पण हा मग ती मला वाईटावली लोक धावायची. त्यांची खुलेशीर सांगणार की मी तुम्हाला सगळं सांगणार मी, कारण मी तसं घेऊन पैसे घेऊन कधी पळून जाणार नाही. मी सगळं सांगणार तुम्हाला, लिहून सांगणार ते पण. बघून ते बारका पोरगा उठून ते बघू ते म्हणजे 100 आणि 50 माणूस उठून जात नाही, ते विषय नाही. असं 10 तोंडाचं ऐकलंय मी तुझं. मी काय तेव्हा मला म्हणलं खरी फाना कंच्यावर जायचं. त्याला उठून चावी दे. पण गावातलं काम बघू दे. मी काय आता म्हणलं माझं तिकडे जा ना, उठवा. ते उठत नाही लवकर. उठताय जा तिकडे उठवायचं. तुम्हाला जीवाची खर्च लावून आजी मी नाही आपण मी खर्च काय महाराज? लोक दान धर्म करतात. महाराज तू का मग तुला भेटलं माझं काम आहे. काय म्हणलं मला लोक दान धर्म करतात मोक्ष. सगळी गावं तशीच म्हणते यार. तू तशी माझ्या नाही. पोरासारखा आहे. सगळीच मी तोंडापुरती मागणी तर करणार नाही. आज सुरत सगळे चव्हाण तशीच आज म्हणतात. तुमच्या गावात सुरत चव्हाण आता कुठे आहे तो? ते लावून गेलं. काय ते? पहिला अंडा खायला होतं का? नाही नाही ते निवत खाऊन निवद झालं. नारळ खाऊन जगला. हा मग आता ते कुठे गेला. हा मग ती काय ते बोलबाजींनी कुठे गेला ती. हा, म्हणजे कोणाचा स्टार कधी चमकतो सांगता येत नाही. हा. नाही बा दादा बघा माझा श्रद्धा विश्वास आणि भावना पाहिजे. हा श्रद्धा विश्वास बरोबर. ते पोरगा उठून हम्म मला काय म्हणायचे, एकच मला म्हणायचे की पित्रा देव पक्षी मला टावायचा. नाही. असं 10 जणांच्या तोंडाचं मी काय ऐकलं. म्हणते पित्र तरास आहे नाही तर सांगणार की नाही जीव. हा बायकांची धावायची, मला बाकीचं काहीच कळत नाही. मग तुला मी काय सांगितलं की तू मग म्हणतो 500 उशीर व्हायला मला पोषक घालायचं.
हा मग उशीर व्हाय मला बी उशीरच वाहतोय काय सांगू रात्र डोळ्यात रात्र उजाडतीये अक्षरची शेवट इकडं 4 वाजल्या आणि झोपली सुद्धा नाही बरोबर झोपच येत नाही. शेवट इकडे बघ शेवट फायनल ह्याचं नाव विषय नाव करी का कसं काय एवढं शेवट एवढं नाही बघितलं. हा नाव करायचं कुठे हं. बरं. मग त्याला बघितलं देवापासून तुझं तू येस आलं नाव करायचं नाव करे म्हणजे सोयरा आहे का घरातला आहे तिसऱ्या पिढीतलं आहे. तेव्हा घे कसं तिसऱ्या पिढीतला म्हणजे सोयरा बरोबर अरे काय आजी बोलला मी फिरत नाही काय तिला काय तुला लाबाड म्हणत नाही मी मला खाली बसली ते विषय नाही लाबाड म्हणत नाही मी बरोबर आहे देवाचा शब्द तुझा शब्द एकच आहे. ए आतला खूप सुद्धा अरे ए बस की इथं जाऊ दे. थोडा घरात बस अरे इथं बस जाऊ हा ते देव मी मला तिसऱ्या पिढीतला हम्म. म्हणजे तुझा जबाब देवाचा जबाब एकच आहे तुला नाव ठेवायचा विषय नाही का उठला हं महिने उठा नाव ठेव. 2 नंबरची पूर्वी काय इकडे जा, काय म्हणतात विचार ना त्यांना विचार की मला बघू आजी जाऊ का मग आम्ही थांबू काय करू? बाकी ते आजी येईल पोरगा येईल ते त्यांचं भाऊ येईल काय सांगायचे 2 शब्द सांगायचं ऐकायचं त्याला इथं इथं मला सांगा 2 नंबरची मुलगी तेच तुमच्या नाव कधी नाव कर सॉरी पित्र आहे पित्र तुम्हाला मोड जाऊ द्या पित्र तुमच्या घरात खूप म्हणजे खूप कठीण लागले तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनाच पैसेच राहत नाही पैसे लक्ष पण राहत नाही लक्ष्मी राहत नाही येण्याचं जाण्याची तयारी पैसे येतात बरोबर आहे ना आज आले की उद्या लगेच. पंधरा वर्ष काम करतो. आलो की तर येते ना ही शब्द